पारधेवाडीत लाडक्या बहिणींनी 1 महिन्याचा हप्ता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामासाठी दिला। आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न। औसा तालुक्यातील पारधेवाडीत विठ्ठल रुक्मिणी भक्तीच्या व्यापक प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक समाजगट, संस्था आणि संघटना मंदिर बांधकाम, विकास आणि सेवा कार्यात सक्रियपणे सहभाग घेतात। याची साक्ष पारधेवाडी इथून पडली, जिथे लाडक्या बहिणीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामासाठी 1 महिन्याचा हप्ता दिला। या प्रक्रियेत आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मंदिराचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार वारकरी संप्रदायाच्या वतीने जय हिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। हा नवा उपक्रम गावातील सामाजिकांच्या आणि महिलांच्या सहकार्याचे उदाहरण ठरला। लाडक्या बहिणींची ही पहिली खेरीज रचनात्मक सामाजिक गुंतवणूक गावातील महिलांनी आपापल्या स्वातंत्र्यानं व्यवस्थित पैशांचा हप्ता देऊन सुरू केली आहे। या लाडक्या बहिणी म्हणतात, आपल्या मुलांसाठी नीट शिक्षण, सुखमय जीवन मिळवून द्यायचं आहे, तसंच संस्काराचं महान, त्यासाठी विठ्ठल रुक्मिणीची भक्ती आणि मंदिर निर्माण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। आम्ही ते करत आहोत। त्यांच्या या भावनेतून गावकऱ्यांचे एकजुटीचे चित्र पुढे आले आहे। या सदर प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी मंदिराच्या भूमिपूजनाची कामगिरी सांभाळली होती। त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींचा सहभाग आणि त्यांच्या मनातील विठ्ठल रुक्मिणीची भक्ती हे पाहून नेहमी आनंद वाटतो। अशा प्रकारच्या सामाजिक आधाराबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। हा उपक्रम केवळ मंदिर बांधकामापुरता मर्यादित नाही, तर नव्याने उभारणाऱ्या समाजाचे प्रतीक आहे। त्यांच्या म्हणण्यातून अशा प्रकारच्या उपक्रमास राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे हे स्पष्ट होते। हे मंदिर नव्याने बांधलं जात असून ते पारधेवाडीतील सांस्कृतिक, सामाजिक आणि आस्थेचे एकाधार ठरणार आहे। मंदिराच्या उभारणीसाठी गावातील सर्व स्तरातील जनतेच्या हजारो रुपयांच्या आर्थिक सहकार्याच्या ललाटावर हा उपक्रम पहिला ठरणार असल्यानं गावातील अनेक अन्य प्रतिष्ठानांनीही अशा प्रकारच्या प्रयत्नांना ओंजळ घातली आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महात्म्यावरूनच ही भावना प्रबल होते। महाराष्ट्रातील उदंड विठ्ठल रुक्मिणी मंदिरांची ठाणी आहेत। त्यांचा नित्य, डेकोरेशन आणि भव्यत्व यांना पूर्ण राजकीय आणि समाजातून आधार मिळतो। या परंपरेला जोडून पारधेवाडीतील नवीन मंदिर बांधकामात सहभाग हा सर्वभूत पातळीवर सामाजिक एकात्मतेचे एकतारदर्शी उदाहरण आहे। उद्धृत प्रतिसाद आमदार अभिमन्यू पवार। मंदिर निर्माणासाठी महिलांचा हप्ता हा केवळ उद्योग नव्हे, तर आदर्श समाजाचा उदात्त आदर्श आहे। पारधेवाडीतील लाडक्या बहिणींनी दिलेली मिसाल ही इतर महिलांनाही प्रेरणा देणारी आहे। आमच्या परंपरा, संस्कृती आणि आधाराच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी हप्ता गोळा करण्याचा निर्णय समवेत घेतला। प्रत्येक बहिणीने मनापासून सहभागी व्हायचे ठरवले। गावातील सर्व स्तरांच्या उपस्थितीत मंदिर निर्मितीची कामगिरी सुरू असल्याची प्रतिसादाबरोबरच आसपासच्या गावांमध्येही अशा उपक्रमांची चर्चा चालू आहे। परिषदेत ग्रामपंचायत प्रमुख, मंदिर समिती आणि विकास यंत्रणेचे सहकार्य लागेल असेही ठरले आहे। हे मंदिर उभारताना श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजनपाठ, वारकरी संस्कृती आणि धार्मिक एकात्मतेचे आदर्श स्थापत असेल। तसेच गावकऱ्यांसमोर एक आदर्श, सर्वांनी समजूत घेतलेला उपक्रम आहे। यामुळे पुढील काळात प्रतिकूलतेला लढून गावाची नागरिक, सांस्कृतिक व भविष्यात्मक ओळख मजबूत होणार आहे। महाराष्ट्रात विठ्ठल रुक्मिणी भक्ती ही केवळ धार्मिक नसून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रवाहाचा पाया आहे। पारधेवाडीतील या प्रकल्पामुळे गावाला नव्या पातळीवर ओळख मिळत आहे। सरपंच हनुमंत जाधव यांनी पारधेवाडीत ही संकल्पना राबवून पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी आदर्श घ्यावा अशी संकल्पना राबवली आहे। यावेळी सरपंच हनुमंत जाधव, तांबरवाडीचे सरपंच राधाकृष्ण जाधव, युवराज बिराजदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बंकट पाटील, माजी सरपंच गणपती कानडे, संचालक गोविंद भोसले, भागवत जगताप, ग्रामपंचायत सदस्य सौमीनाबाई साखरे, मंगलताई साखरे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार पवार म्हणाले की लाडक्या बहिणींचा सहभाग आणि त्यांच्या मनातील विठ्ठल रुक्मिणीची भक्ती पाहून आनंद वाटला। अशा प्रकारच्या सामाजिक आधाराबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। यावेळी गावातील वारकरी संप्रदाय, महिला व पुरुष, भजनी मंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।